प्रेरणादायी व सुबह जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. बालपणाचे संस्कार ही माहिती मी आपणापुढे सादर करणार आहे. मी बालपण असं गेलं हसत खेळत. आपण म्हणतो ना, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. खूप आनंदात गेलं. 2 कुटुंब, मोठे बाबा मोठे आई, सगळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामुळे मजा येत होती. 14-15 मुलं होतो आम्ही. आई वडिलांचे 4 मुलं 4 मुली, मोठे बाबाचे 3 मुलं 2 मुली, अशा प्रकारे 14-15 पोरांचा असं घोडकाचा घोडका मजा यायची. असं आमचं बालपण गेलं. मग 5-7 वर्षाचे झाल्यावर आता मग आईवडिलांना वाटतं की घरी काय करतील म्हणून शाळेमध्ये नाव टाकलं आणि शाळेत नाव टाकल्यावर शाळेत जायला लागले मी आणि 4-6 महिने झाले तोवर माझी आई वारली आणि मग आमच्यावर असा दुःखाचा डोंगरच कोसळला. तरी पण वडील म्हणत शाळा बंद नको करू बाई, कारण वडिलांना त्या काळीसुद्धा मुलांनी शिकायला पाहिजे आणि मुलींनी शिकायला पाहिजे असा बाबाचा म्हणजे बाबाला अशी शिक्षणाची आवड होती. मग जायची मी शाळेमध्ये. भाऊ वहिन्या आईप्रमाणेच वागवायच्या आणि पूर्वीचे लोक म्हणजे अगदी मायाळूच होते. तर अशा प्रकारे शाळा न सोडता मी शाळेतच जायची. आता पहिलीच्या वर्गात जायचं तर आता पूर्वीच्याकडे मुलांची शाळा होती, मुलींना शाळाच नव्हती. कोणी धाब्याच्या घरात बसायचं, कोणी कोणत्या घरात बसायचं आणि असं भाड्यानं घेऊन आणि मुली त्याच्यामध्ये शिकायच्या. मग त्यावेळी काय होतं, राम मंदिर होतं तर राम मंदिरामध्ये खाली देवबापा, राम लक्ष्मण सीता आणि वर अशी थोडी खोली होती. मग त्या खोलीमध्ये पहिलीचा वर्ग बसायचा. आमचे शिक्षक रोज म्हणायचे, हे बघा मुलींना रोज आंघोळ करून द्यायचा, नाही तर हा देवबापा आहे, खाली राम लक्ष्मण सीता आहे आणि तो देवबापा तुम्ही आंघोळ नाही केली तर तो शिक्षा करेल. मग आम्ही पुरी आता 5-6 वर्षाच्या पुरी अच्छा एवढं तोंड करू. खरंच बापा देवबापा आपल्याला काय शिक्षा करतो का मारून टाकतो का काय, आमच्यामध्ये भीतीचं वातावरण. आणि मग आम्ही आंघोळ करून जायचो. जेम तेम 1ली 2री 3री. आता खेळायला जागा बी असली, एक बखड जागा असली, खेळाचा 1 तास असायचा. मग त्या बखड जागेत लंगडी खेळायचो, खड्डे पाडून मग काही लगोऱ्या खेळायचो. शाळेमध्ये डंबेल्स होते, घुंगराच्या काठ्या होत्या. 5वीमध्ये आम्हाला घुंगराच्या काठीवर शिकवायचे. अशा प्रकारे आमचं लहानपण जात होतं. जाता जाता मग 7वीच्या वर्गामध्ये गेली. 7वीच्या वर्गामध्ये गेल्यावर 7वीचा वर्ग त्यावेळी म्हणजे बोर्डाची परीक्षा व्हायची, कारण पूर्वीचे जे शिक्षक झाले ते 4थी पास 7वी पास असे. पूर्वी मास्तर सोडलं मग गुरुजी म्हणायचे, मग मास्तरीन सोडलं बाई म्हणायचे. अशा प्रकारे मग 6वी 7वी अशा प्रकारे 7वीचा वर्ग आमच्यावर जावडे गुरुजी होते आणि ते हेडमास्टर होते. नेहमी आमच्याला म्हणी, वाक्प्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी खूप पाठ करून घ्यायचे आणि आम्ही जर पाठ केले तर आम्हाला बक्षीस द्यायचे. कधी शाईच्या गोळ्या होत्या, पूर्वी शाईच्या गोळ्या द्यायचे. टाक वापरायचं आम्ही, टाकाच्या निपा द्यायचे. मग आम्हाला आनंद व्हायचा. एकदा काय झालं की त्या गुरुजींनी शब्दावरून गोष्ट सांगितली आणि मी ते अशी सुंदर अशी ती गोष्ट लिहून आणली, मग वाचून दाखवली. मग त्यांना ती गोष्ट खूप आवडली. मग मुलींना म्हणता, बघा तिने किती सुंदर गोष्टीचं वर्णन केलं आहे म्हणे. म्हणून तेव्हापासून ते म्हणायचे, जय मिळवणारी ती जयवंती, जय मिळवणारी ती जयवंती. आता त्यावेळी आम्ही लहान,
हे गुरुजी होते काय म्हणताय, जय मिळवणारी ती जयवंती, आम्हाला काय जय न पराजय, अशा प्रकारे. आणि मग असं कौतुक करायचे. आणि इतकं म्हणे आमचे अद्यापपर्यंत विरुद्धार्थी शब्द, म्हणे, वाक्प्रचार, समानार्थी शब्द अद्यापपर्यंत पाठ आहे. तर अशा प्रकारे ते गुरुजींनी चांगले आदर्शच होते ते गुरुजी पण. आणि 7वीपर्यंत मग बोर्डाची परीक्षा आली. बोर्डाची परीक्षा इतकी कडक घ्यायचे, आम्हाला मागे सुद्धा फिरून पाहू द्यायची नाही. आमच्याजवळ ती बाई पाणी आणायची, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. अरे बापा, त्यावेळी ते 7वीची परीक्षा म्हणजे आता तिथे ग्रॅज्युएट परीक्षा बरी. तर 7वी आम्ही म्हणत नाही, आम्हाला काही ताण नाही. ती इतका धाकधूक असायचा तो 7वीचा पेपर लिहायचा. आणि मग जेव्हा परीक्षा संपली तेव्हा जरा मोकळं वाटलं. पेपरही चांगले गेले, कारण आम्ही अभ्यास करत होतो. म्हणून परीक्षेची धास्ती तर असतेच. विद्यार्थी कितीही हुशार असला तरी त्याला परीक्षा देणं भागच पडतं. आणि परीक्षेचं थोडं तरी भीतीचं वातावरण त्याच्या मनामध्ये असतंच. तर अशा प्रकारे एकदा ती 7वीची परीक्षा झाली. मग रिझल्ट आला. मग पहिल्याच वर्षी पास झाली. पहिल्या वर्षी पास झाल्याचा आनंद खूप असतो. तर अशा प्रकारे त्या बोर्डाची परीक्षा पास झाल्यावर वडिलांना आनंद, कुटुंबाला आनंद, कारण त्यावेळी मुली जास्त शिकत नव्हत्या आणि मी एकटी शिकली. आणि 7वी पास झाली. तो सर्वांना खूप असं नवल वाटलं की बापरे, म्हणे पहिली दुसरी पोरी पास नाही होता आणि एकदम म्हणे 7वी पास झाली. आता माझी भाऊची मुलगी होती, ती 3रीला होती, ती 3री नापास झाली. मग माझे मोठे बाबा काय म्हणत, का वा पोरी, ते जयवंता कशी म्हणे 7वी पास झाली आणि तू 3री बी पास झाली नाही, खातीच का म्हणे फक्त, असे मोठे बाबा तिला रागवायचे. तर ते 3री नापास झाली आणि तर तिला बोलत सगळे आणि ती शाळेतून उठून गेली होती. मग आता मग 7वीपर्यंतचा प्रवास शिक्षणाचा, बालपणाचा मी यशस्वीरित्या तो टप्पा गाठला. आणि घरातले लोकांनाही खूप आनंद झाला की एकटी मुलगी शिकते आहे, याचा अभिमानसुद्धा वाटायचा. आता सगळ्यांना असं वाटायचं झालं आता 7वी झाली, आता कशाला शिकणार आहे, असं घरच्या लोकांचं वाटलं की 7वी झाली म्हणजे झालं, आता पुरं झालं हिचं शिक्षण. तर अशा प्रकारे मग मी 7वीपर्यंत यशस्वीरित्या माझं शिक्षण पूर्ण करू पुढे शिकण्याचा सुद्धा मी बेत आखला. तर अशा प्रकारे आता पुढचं आणि वडिलांनी सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं. आणि बहीण, भाऊ, हो बाई तू हुशार आहे, शिक, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, काही घाबरू नको, आम्ही तुला सगळं करू, अशा प्रकारे मला हिंमत द्यायची आणि मला उत्साह दाटायचा. कारण मला शाळा म्हणजे माझा जीव की प्राण होता. मला घरी नाही आवडायचं पण शाळेत आवडायचं, कारण शाळेमध्ये शिकायला मिळायचं. काही असं आपण हुशारी दाखवली आपल्याला बक्षीस मिळायचं, पेन भेटो, पेनाची नीब भेटो, शाई भेटो, बक्षीस म्हणजे बक्षीस असतं. तर याचं मला खूप नवल वाटायचं. तर अशा प्रकारे माझे बालपणाचे संस्कार आणि त्या गुरुजींनी दिलेला आशीर्वाद, आजपर्यंत मी त्यांच्या आशीर्वादाच्या याच्यावर यूट्यूबपर्यंत पोचले आहे. त्यांचा एकच शब्द माझ्या कानामध्ये घुमतो, जय मिळवणारी ती जयवंती. आणि मी तशा करता माझं आरोग्यही सांभाळते आणि पुढे जाण्याची जिद्द आजसुद्धा यूट्यूबवर माझे रसभरीत काव्यात 700 व्हिडिओ झाले
आणि आपल्या सरळ जीवनधारामध्ये 560 व्हिडिओ झाले आहेत. तर अशा प्रकारे माझा प्रयास सुरू आहे आणि हे बालपणाचे संस्कार मी आपणापुढे सादर केले आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.